नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. वकील साहेब म्हणत असतात की आनंदी हा एक नंबरच्या खोटारड्या आहेत. तर गायत्री त्यांना विचारते की हे काय बोलताय वकील साहेब तुम्ही, आणि तुमच्याकडे कुठला पुरावा आहे. तर वकील त्यांना म्हणतात की मी पुराव्यानिशी काहीही बोलत नाही. तेव्हा आता अण्णा आणि मालतीला देखील मोठा प्रश्न पडलेला असतो की ह्या वकिलांकडे नक्की कुठला पुरावा आहे. शेलार वकील सांगू लागतात की जज साहेब, तुम्हाला माहितीच आहे की ही एक डिवोर्सची केस आहे. त्यामुळे तुम्हाला हे माहीतच आहे की आनंदी वर्तक यांनी माझे अशील अंशुमन सुर्वे यांच्यावर किती घाणेरडे आरोप केलेत. जसं की त्यांनी मला रस्त्यामध्ये त्रास दिला असे खोटे आरोप करून त्यांनी पोलिसांमध्ये जाऊन एनसी केली. मुळात त्यांनी हे सर्व खोटाडेपणाने केले. परंतु आता मी तुमच्यासमोर जे काही पुरावे सादर करणार आहे त्यातून तुम्हाला कळेल की खऱ्या दोषी या आनंदी वर्तकच आहेत. माझा पहिला पुरावा. आता हा पुरावा बघितल्यानंतर सर्वांनाही कळेल की आनंदी वर्तक ह्याच खोटारड्या आहेत. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. पुरावा म्हणून मी हे फोटोज तुमच्यासमोर सादर करतो. शेलार आता जज साहेबांना एक फोटो दाखवतो, तर तो फोटो दुसरा तिसरा कोणाचा नसून सार्थक आणि आनंदीचा असतो, जो की रेश्माने व्हायरल केलेला असतो. जज साहेब आता शंकेच्या दृष्टीने आनंदीकडे बघू लागतात. शेलार सांगू लागतो की जज साहेब, हा फोटो आनंदी वर्तक आणि त्यांच्या बॉसचा आहे. तर हे ऐकल्यावर मात्र सर्वांना मोठा धक्का बसतो. जज साहेब, जगातली कुठलीही स्त्री किंवा कोणाची तरी बायको अशा पद्धतीने वागेल? तुम्हाला असं वाटतं का की आनंदी वर्तक यांचं हे वागणं योग्य आहे? ते आनंदी मध्येच उभी राहते आणि म्हणते की हे सर्व खोटं आहे. जज साहेब म्हणतात की आनंदी वर्तक, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते साक्षीदाराच्या पिंजऱ्यामध्ये येऊन सांगा. अंशुमन मात्र आनंदीकडे बघून हसत असतो. तर आनंदी जज साहेबांना सांगत असते की जज साहेब, हे सर्व काही खोटं आहे. अंशुमन नाटकं करत म्हणतो की अगं आनंदी, काय बोलतीयस तू? हे सर्व खोटं आहे. अगं आता तरी खरं बोल. अजून किती बदनाम करणार आहेस मला लोकांसमोर? आनंदी, तुला मी नको झालोय ना? तुला तर माझ्याशी नातं तोडायचंय ना? ठीक आहे, तोड. मीच कुठेतरी जंगलामध्ये निघून जातो. तू अगदी कुठेही गेलीस तरी तिथे सुखाने राहावं एवढीच इच्छा आहे माझी. पण तू ते नातं का जोडलं जे तू मला अंधारात ठेवून जोडलंयस? आता तरी तू मान्य कर आनंदी की तू मला नक्की डिवोर्स का देतेयस? सांग ना एकदा की तुझ्या बॉससोबत तुझे अनैतिक संबंध आहेत आणि म्हणूनच तुला तिथे नोकरी मिळाली ना? जज साहेब, या सगळ्या गोष्टीवरून फक्त एकच गोष्ट लक्षात येते की आनंदी वर्तक यांनी मला फसवलंय आणि आनंदी वर्तक ही वाईट चालीरीतींची मुलगी आहे. मला तर हिने बर्बाद केलंय. त्यावर आनंदी म्हणते की बस झालं, यावरती आता मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. एखाद्या स्त्रीला फसवण्यासाठी वर्षानुवर्ष खेळत आलेली चाल खेळली जातीये. तिला एकतर वेडं ठरवलं जातं, नाही तर तिच्या चारित्र्यावर बोट दाखवलं जातं. साहेब, माझ्यावर लावलेले सगळे आरोप हे खोटे आहेत, हे मी सिद्ध करून दाखवेल. साहेब, मी तुम्हाला हे सिद्ध करून दाखवेल की माझ्यामध्ये आणि सार्थक राज्याध्यक्षांमध्ये काहीही नाहीये. ते फक्त माझे बॉस आहेत आणि मी त्यांच्या ऑफिसमध्ये काम करते. अंशुमन म्हणतो की अजून काय सिद्ध करणार आहेस तू? तर जज साहेब म्हणतात की अंशुमन सुर्वे, तुमचे वकील तुमची बाजू मांडताय, त्यामुळे तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. त्यामुळे अंशुमन गप्प खाली बसून घेतो. तर शेलार आता आनंदीला म्हणू लागतो की आनंदी, असं काही खरं नसतं हो. अहो, त्या फोटोमधून दिसतंय की तुम्ही एकमेकांच्या किती जवळ आहात. कुठल्या बॉसचं आणि एम्प्लॉईचं इतकं जवळचं नातं असतं? आनंदी सांगू लागते की जज साहेब, असं काहीही नाहीये. जेव्हा हा नुकताच फोटो काढण्यात आला तेव्हा आम्ही नुकतेच स्पर्धेला पोहोचलो होतो. त्यांना त्यांच्या डोक्यातलं हेल्मेट काढण्यासाठी मदत करत होते. त्याचवेळी चुकीच्या पद्धतीने हे फोटोज काढण्यात आलेत. शेलार विचारतो की तुम्ही हे सिद्ध करू शकता? शेलार म्हणू लागतो की आनंदी वर्तक यांनी माझ्या अशिलावर जे आरोप लावलेत मुळातच यांचंच चारित्र्य नाहीये, हे तर या फोटोवरनं सिद्ध होतंय. अरे, कुठल्या नवऱ्याला आपली बायको जर अशी वागत असेल तर सहन होईल? गायत्री उभी राहते आणि म्हणते की ऑब्जेक्शन माय लॉर्ड. शेलार वकील हे माझ्या अशिलावर अत्यंत घाणेरडे आणि खालच्या पातळीचे आरोप करताय. नुसतं फोटोवरनं काय सिद्ध होतंय? जे आनंदी वर्तक सांगते तेही खरं असू शकतं आणि वेगळी बाजू असू शकते. फोटोवरून आनंदी वर्तक यांचे कुठले तरी अनैतिक संबंध असतील, हे कसं काय सिद्ध होऊ शकतं? शेलार म्हणतो की आता त्यात प्रूफ काय करायचे, जे आहे ते दिसतंय. त्यावर गायत्री म्हणते की असं काहीही नाहीये, हे सर्व खोटं आहे. शेलार म्हणतो की ॲडव्होकेट गायत्री, मोठ्याने बोलल्याने काहीच होत नाही, फक्त आवाजाची पट्टी वाढते.
अहो त्यामुळे गोष्टी खऱ्या होत नसतात. तेव्हा गायत्री म्हणते की मग या चुकीच्या गोष्टी सिद्ध करून सुद्धा खोट्याचं खरं होत नसतं. जज साहेब म्हणतात की दोन्ही वकिलांना ताकीद देण्यात येते की दोन्हीही आपापसात भांडणं करू नका आणि खटल्याचे कामकाज पुढे सुरू करा. शेलार म्हणतो की माझे आनंदी यांना प्रश्न विचारून झाले, आता मला त्यांच्या वडिलांना प्रश्न विचारायचे. तर इकडे सार्थक हा आनंदीच्या घरी आलेला असतो, परंतु दाराला कुलूप असतं. त्यामुळे सार्थकला कळत नाही की आनंदी आणि घरातले कुठे गेलेत. तेथून एक बाई चाललेली असते. तेव्हा सार्थक त्या बाईला विचारतो की आनंदी आणि तिच्या घरातले कुठे गेले तुम्हाला माहिती आहे? तेव्हा ती बाई सांगते की नाही, मला काहीच कल्पना नाही. सार्थक आता मनामध्ये विचार करू लागतो की नक्कीच तो फोटो बघितल्यानंतर आनंदी आणि आनंदीच्या घरातल्यांना मनस्ताप झाला असेल. रेश्माने हे सर्व करून लिमिट क्रॉस केलेत, आता तुला खूप महागात पडणार आहे. तर इकडे अण्णा आता हे विटनेस बॉक्समध्ये उभे असतात आणि शेलार वकील अण्णांना म्हणतो की आता तुम्ही जे काही सांगाल ते खरंच सांगाल अशी मी अपेक्षा करतो. तर अण्णा म्हणतात की आतापर्यंत मी खोटं कधीच बोललो नाही. शेलार म्हणतो की गुड, आनंदी आणि अंशुमन यांचं लग्न तुम्ही ठरवलं? त्यावर अण्णा उत्तर देतात की हो. शेलार विचारतो की का म्हणून ठरवलं, म्हणजे तुम्ही नक्की मुलामध्ये काय बघितलं? वकील म्हणतात की अंशुमन हा असाच होता ना की जो चांगला होता, ज्याने कधी कोणाला दुखावलं नसेल, म्हणजे हे सर्व असं होतं हे तुम्हाला मान्य आहे तर? अण्णा म्हणतात की हो, तेव्हा तर असंच होतं. अंशुमन यांच्यामध्ये लग्नाआधी चांगले गुण होते आणि लग्न झाल्यानंतर वाईट गुण शिरले, असं कसं काय होऊ शकतं? अण्णा म्हणतात की हो ना, ते असं काही वागतील अशी आम्हाला अपेक्षाच नव्हती. जर आम्हाला हे आधीच माहिती असतं तर आम्ही लग्नच केलं नसतं. शेलार विचारतो की बरं मला एक सांगा, लग्नानंतर 4 वर्षानंतर अंशुमनने तुम्हाला कधी त्रास दिला? त्यावर अण्णा सांगतात की नाही, परंतु आनंदीला तो त्रास देत होता. शेलार विचारतो की हे तुम्हाला कोणी सांगितलं, तुमच्या मुलीने? अण्णा म्हणतात की पण त्यानंतर. शेलार म्हणतो की त्यानंतर यांच्या मुलीने अंशुमनला प्रचंड त्रास दिला. यांना त्यांनी रस्त्यात धमकावले. जेव्हा अंशुमन त्यांच्यासोबत बोलण्यासाठी त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांच्या मुलीने यांना विष पाजलं, नाहीतर आज ते आपल्याला इथे पाहायला भेटले नसते. अण्णा म्हणतात की नाही नाही, हे सर्व खोटं आहे. शेलार म्हणतो की ठीक आहे, हे सर्व खोटं आहे का? अंशुमन म्हणतो की हे सर्व खोटं आहे का? मग मला एक सांगात की तुमच्या मुलीने अंशुमनला पाणी प्यायला दिलं होतं की नाही? अण्णा म्हणतात की हो दिलं होतं ना, परंतु त्यात काहीही नव्हतं. शेलार म्हणतो की खोटं बोलू नका, तुमच्या मुलीने जेव्हा अंशुमनला पाणी प्यायला दिलं तेव्हा ते चक्कर येऊन पडले. त्यानंतर जेव्हा इन्स्पेक्टर आले तेव्हा त्या पाण्यामध्ये विषारी घटक आढळले. नशिबाने अंशुमन वाचले, नाहीतर ते आज कोर्टामध्ये दिसले नसते. ते अण्णांना विचारतात की हे सर्व खरं आहे की नाही? अण्णा म्हणतात की नाही, हे सर्व खोटं आहे. शेलार म्हणतो की याचाच अर्थ असाच होतो की यांच्या मुलीने अंशुमनला मारण्याचा प्रयत्न केला. गायत्री उभी राहते आणि म्हणते की यांनी असं काहीही केलेलं नाही आहे. शेलार वकील त्यांना शब्दामध्ये अडकवू बघताय. शेलार गायत्रीला म्हणतो की ॲडव्होकेट गायत्री, मी पुराव्यानिशी काहीही बोलत नाही आणि हे मी बोलत नाही तर लॅबचे रिपोर्ट बोलताय. ॲडव्होकेट गायत्री, तुम्ही काहीही बोलू नका, माझ्याकडे लॅबचे रिपोर्ट आहेत, मी बोलतो. आणि मग शेलार जज साहेबांना लॅबचे रिपोर्ट दाखवतो. शेलार म्हणतो की दॅट्स ऑल युअर ऑनर, आता मला काहीही बोलायचं नाही. तर इकडे सार्थक म्हणतो की घरी नाही आहे आणि ऑफिसलाही नाही आहे, नक्की मिस आनंदी गेल्या तरी कुठे? अरे म्हणतात की अहो सर, मी तुम्हाला जेव्हा विचारलं की आनंदी मॅडम आल्या आहेत का, तेव्हा तुम्ही काहीही न बोलता लगेच फोन कट केलात. तेव्हाच मला समजलं की काहीतरी गडबड आहे आणि मग मला त्या फोटोबद्दल कळलं, म्हणून मी लगेचच धावत तिकडे निघून आलो. सार्थक म्हणतो की तो फोटो चांगलाच व्हायरल झाला बेनारे. बेनारे म्हणतात की अहो पण हे सर्व कोणी केलं असणार? सार्थक म्हणतो की कोणी केलं असणार म्हणजे रेश्माने केलं आहे. खरं तर मला आता मिस आनंदीची काळजी वाटते, त्या घरी देखील नाही आहे आणि त्यांचा फोनही लागत नाही आहे. बेनारे जे झालंय ते अगदी बरोबर नाही आहे. एका मुलीची अशी बदनामी होणं योग्य नाही आहे. बेनारे म्हणतात की त्यातल्या त्याच मिस आनंदीला काय वाटत असेल आणि त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल, त्यांना किती टेन्शन आलं असेल आणि या अशा बदनामीमुळे मिस आनंदीच्या लग्नाला सुद्धा पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. सार्थक म्हणतो की मला खरं तर त्यांची माफी मागायची. तुम्हाला माहिती आहे त्या दिवशी त्यांनी माझी मदत केली होती आणि मला लिफ्ट दिली होती आणि या सगळ्याचा त्यांना काय मोबदला मिळाला तर इतके घाणेरडे आरोप? हे सगळं व्हायला नको होतं बेनारे. तर इकडे आता गायत्री उभी राहते आणि म्हणते की ॲडव्होकेट शेलार यांनी जे काही सांगितलंय त्याबद्दल मला काही बोलायचंय. अंशुमनने वर्तक कुटुंबावर जे काही आरोप केले ते सर्वच्या सर्व आरोप खोटे आहे आणि चुकीचे आहेत. उलट अंशुमनच हा आनंदी आणि तिच्या कुटुंबाच्या मागे लागला होता. त्याने आनंदीला भरपूर वेळा धमक्या देखील दिल्या.
पोलिसांनी वारंवार सांगून सुद्धा अंशुमन हा वर्तक कुटुंबामध्ये येतच राहिला. जज साहेब म्हणतात की ॲडव्होकेट गायत्री पाण्यामध्ये विषारी पदार्थ आहे ही गोष्ट आता सिद्ध झाली आहे आणि ते पाणी त्यांनी आनंदीच्याच घरी प्यायलेलं आहे. तर गायत्री म्हणते की परंतु ते विषारी पदार्थ वर्तक कुटुंबाने त्या पाण्यामध्ये मिसळवलेले नव्हते. साहेब म्हणतात की ॲडव्होकेट गायत्री, आपण ह्या विषयावर नंतर बोलूयात, कारण कोर्टाचा वेळ आता संपलेला असतो, त्यामुळे सर्व उठून तिथून निघून जात असतात. अंशुमन मात्र आनंदी आणि तिच्या घरच्यांकडे बघून खूप हसत असतो. आनंदीला मात्र त्याचा फार राग येत असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तू घरातल्या सर्वांना सांगते की सार्थक सरांचा हा व्हिडिओ खूपच व्हायरल होतोय. सार्थकने एक व्हिडिओ केलेला असतो आणि तो व्हिडिओ सर्वजण बघत असतात. सार्थक त्या व्हिडिओमध्ये म्हणत असतो की मिस आनंदी, मला माहिती आहे तुमची कुठलीही चूक नसताना तुम्हाला हे सगळं सहन करावं लागतंय. या सगळ्याला कुठेतरी मी सुद्धा जबाबदार आहे. मी तुमची आणि तुमच्या परिवाराची हात जोडून माफी मागतो. मालती गायत्रीला म्हणते की आनंदीने खरंच त्या पाण्याच्या ग्लासमध्ये काही टाकलं नव्हतं. गायत्री म्हणते की वहिनी, आता हे मला माहीत नसणार आहे का, परंतु आपण कोर्टामध्ये हे सिद्ध कसं करणार, म्हणजे आपल्याकडं काही पुरावा नाही आहे ना. त्यावर लीना सांगते की पुरावा आहे. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.